आज पश्चिम विभागीय गवळी समाजाचा 18वा स्नेह संमेलन दिवस आहे। मला खूप आनंद होतोय की आमच्या समाजातील सर्व बांधवांना भेटण्यासाठी आणि त्यांनी मला इथे बोलवलं। त्यानिमित्ताने माझा जो मान ठेवलेला युनिफॉर्मचा तर त्यांचा तो मोठेपणा आहे की ते स्त्रियांना नेहमी मान देतात आणि खूप पुरोगामी विचाराचे आहेत। नेहमी ते सकारात्मक असतात आणि महिलांना पुढे घेतात। हे आमच्या समाजाचं वैशिष्ट्य आहे। मला खूप अभिमान आहे। मी या यादवगवळी समाजाची मुलगी आहे आणि त्यांच्यासोबत येण्यामध्ये वेळ देण्यामध्ये मला खूप नेहमी आनंद मिळतो आणि हे माझं जे काही आहे त्यांच्याशी बॉन्डिंग ते नेहमीच मी असे पुढे ठेवणार आहे। धन्यवाद। उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांना आत्ताच पहिला समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाला त्या पोलीस खात्यातील एक उच्च पदावरील अधिकारी नाटे मॅडम, मी तुम्हाला खरोखर सॅल्यूट करतो की तुम्ही तुमच्या समाजाचं नाव खऱ्या अर्थी एका उंचीवर नेण्यासाठी जो प्रयत्न केलाय। आमच्या संध्याजी पण इकडे आलेले आहेत आता, त्याही बरेच आमचं चांगले एक मैत्रीपूर्ण संबंध आहे। पश्चिम विभागीय गवळी समाज मंडळ 18वा स्नेह मेळावा आणि हळदी कुंकू समारंभ, या समारंभाला येण्याचं मी एक छोटंसं कारण सांगतो आणि ते कारण अत्यंत महत्त्वाचं आहे मानवतेच्या दृष्टिकोनातून, समाजाच्या दृष्टिकोनातून। आज मी बघतोय इकडे माता भगिनी एवढ्या मोठ्या संख्येने आहेत आणि त्या दुसऱ्या संख्येने नाही आहेत तर त्या एवढ्या कलरफुल आहेत की त्या एक चित्रमय वातावरणातूनच गवळी समाज किती चित्रमय आहे, किती सुसंस्कृत आहे त्याचे इकडे प्रतीक आहे। मी इथे येण्याचं कारण, मला 1-2 वर्षापूर्वी अशी घटना घडली की माझ्या घरी जाती काढण्यासाठी माणसं आली होती। आपल्याला माहिती आहे त्यांचं काही चूक नाही। तर त्यांनी मला विचारलं, तर पहिला धर्म विचारला, तर मी सांगितलं माझा धर्म हिंदू आहे। आणि मग त्यांनी मला जात विचारली, प्रामाणिकपणे तिकडे लिहिले गेलेली आहे, मी माझी जात भारतीय सांगितली। त्यामुळे आपण कुठल्या समाजाचे आहोत त्या समाजाविषयी आपल्याला आदर असणं हे अत्यंत महत्वाचं आहे। त्या समाजाच्या प्रती आपण कृतज्ञता म्हणून काही कार्य करणं हेही तितकंच महत्वाचं आहे, जे आज इकडे दिसतंय। तर मी इथे येण्याचं कारण एवढं सोपं आहे की आज मी बघतोय या एकाच समाजात एवढे उच्च विभूषित माणसं आहेत, सरकारी यंत्रणेत एवढ्या मोठ्या कार्यावर कामं करणारी आहेत। माझा एक वर्गमित्र आहे जो शताब्दीचा जवळजवळ डीन झाला असता, डॉक्टर चंद्रकांत पंधेरे। आम्ही पहिलीपासून 11वी पर्यंत एका वर्गात, त्याच्या मुलाचं डेंटिस्ट आहे, तो त्याचं गुराईला स्वतःचा दवाखाना आहे, बरोबर आहे, बरेच जण ओळखतात, तर तो माझा वर्गमित्र आहे। पण आज मी इथे येण्याचं कारण, माझ्याकडे एक महिला म्हणजे मुलगीच आहे, ती जवळजवळ आज 10 वर्षांपेक्षा जास्त काम करते। तिचं नाव आहे साची कोटकर। ती माझ्याकडे आली आणि म्हणाली, काका तुम्ही आमच्या असा समाजाचा कार्यक्रम आहे, तुम्ही याल का? तर तिच्या मनात कुठलाही किंतु असू नये, कुठलंही काम तिलाही मी सांगितलंय। ती तिच्या मुलीने चांगलं शिकावं म्हणून तिला इंग्लिश मीडियममध्ये टाकलंय, तिच्यासाठी ती घरकाम करते। आणि तेव्हाच तिला मी सांगितलंय कुठलंही काम महत्वाचं नसतं, ते किती निष्ठेने आणि किती आत्मीयतेने आपण करतो तिकडेच माणसाची खरी ओळख पटते आणि तिथूनच एक समाज निर्माण होतो। त्यामुळे त्या साचीच्या प्रेमाखातर मी इथे आलो, कौटुंबिक संवादातून आलो। त्यानंतर आपल्या अध्यक्ष भालेकर सर, आनंद भालेकर सर आणि त्यांचे सहकारी माझ्या घरी आले होते आणि त्यांना मी शब्द दिला होता मी कुठल्याही परिस्थितीत इकडे येईन। कारण आज खरं म्हटलं तर सकाळी 6 वाजता मी विरारला होतो कारण तिकडे मॅरेथॉन होती, विराट मॅरेथॉन, तिकडे मी हजर होतो। हार्दिक आणि एकता दौड होती, ते राजू नाना पाटील वगैरे सगळे होतो। तिकडनं 3:30ला मी प्रबोधनला होतो। मटा सन्मानचा मी परीक्षक असल्यामुळे 25 नाटकं बघायची आणि मग साचीने हे अंगावरती महत्वाचं काम सोपवलं होतं, ते इकडे आलो। पण हे सगळं वातावरण बघितलं मी खरोखर भारावून गेलोय। मी ईश्वरची आणि प्रार्थना करतो, तुम्ही कृष्णाचं नाव घेतलं, कृष्ण तर गवळी समाजाचा प्रमुख आहे आणि त्याच्यामुळे श्रीकृष्णाचं जे आमचं द्वारकाधीशाचं जे मंदिर झालेलं आहे शिरगावला, त्याही तुम्ही जरूर मॅडम तुम्ही भेट द्या। अप्रतिम प्रतीक द्वारका उभं राहिलेलं आहे, त्या तुम्हा सगळ्या समाजांना, सर्व बंधू भगिनींना, माता पित्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करतो। मला इकडे बोलवलं, मला बहुमान दिला म्हणून तुमचे शतशः आभार मानतो आणि निरोप घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
जुगल सर तर मंडळी आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये ज्यांचा कार्यक्रम आहे ते आपले मार्लेश्वर प्रासादिक भजन मंडळ याचे सर्व आपले या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. साधारण 18 वर्षापासून या कार्यक्रमामध्ये अविरत अशी सेवा यांच्या मार्फत आपल्याला दिली जाते. तर या भजन मंडळाचे प्रमुख असे बुवा आपले प्रकाश नटे बुवा हे देखील आहेत. तर त्यांच्या देखील आपण या ठिकाणी भावना जाणून घेऊया. मी प्रकाश शंकर नटे गाव मुरादपूर ह्या मंडळाच्या गवळी समाजाच्या मंडळातून आज आम्हाला 18 वर्ष आम्हाला इथे भजन करण्याची संधी दिलेली आहे. तर त्या मंडळाचा आम्ही ऋणी आहोत आणि आम्हाला असेच पुढे आमची सेवा घडो हीच आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे आपला आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य दरवर्षी लाभतं ते आपले युवा गवळी समाज याचे देखील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण मंडळाचे अध्यक्ष नितीन कांबळे त्याचप्रमाणे तृशांत यांचं देखील थोडं आपण मनोगत थोडक्यात या ठिकाणी घेऊ. पश्चिम विभागीय गवळी समाज आज स्नेह संमेलन व हळदी कुंकू समारंभ आहे. तर या समारंभाला गेल्या 2 वर्षापासून भालेकर साहेबांनी आम्हाला जे युवा मंडळाचे प्रोत्साहन दिलं त्यासाठी मी त्यांचा सदाचा आभारी आहे आणि असंच आम्हाला युवा पिढीला त्यांनी प्रोत्साहन करावं असं मी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. नितीन सुरेश कांबळे युवा गवळी समाज अध्यक्ष. गेली 2-3 वर्ष आम्ही युवा गवळी समाजासाठी आम्ही कार्यक्रम करतोय. आनंद भालेकर साहेब हे पश्चिम विभाग गवळी समाजाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या मार्फत आम्ही युवा गवळी समाजासाठी 2 वर्ष आम्ही क्रिकेटचे सामने आयोजित केले होते. त्या क्रिकेटचे सामने एवढे चांगले आयोजन झाले त्याच्यामध्ये आम्ही पश्चिम विभाग गवळी समाजाने चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केलं. त्याच्यामुळे आम्ही 2 वर्ष आम्ही युवा गवळी समाज चांगल्या पद्धतीने चालवतोय. याच्यापुढे चालवू असे आम्ही ग्वाही करतो. आणि तुम्ही समाज 18वा स्नेह मेळावा तसेच हळदी कुंकू कार्यक्रम गेले 18 वर्ष अविरतरित्या चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. त्यानंतर युवा क्रिकेट गवळी युवा क्रिकेटचा एक आपला 2 वर्षापासून मंडळ स्थापन झालं. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे अनंत भालेकर साहेबांचा सपोर्ट असतो. याच्यापुढे असंच चांगलं कार्य होत राहणार आहे. धन्यवाद. मी शांताराम विश्राम भालेकर पश्चिम विभागीय गवळी समाजाच्या वतीने आमचे अध्यक्ष अनंत भालेकर हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि गेल्या 18-20 वर्ष स्नेह संमेलन हे सातत्याने करत आलेले आहेत आणि त्याचा चांगला त्यांना प्रतिसाद समाजच्या माध्यमातून त्यांना मिळतोय. आणि या ठिकाणी विविध मान्यवर आमदार खासदार नगरसेवक हे देखील ह्या मेळाव्याला सहभागी होतात आणि त्याच्यामध्ये उद्योगपतीही सहभागी होतात. पोलीस कमिशनर मोठे मोठे चांगले त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये भाग घेतलेले अशा आमच्या गवळी समाज डॉक्टर बिक्टर अशा चांगले IPS वगैरे अशा अधिकारी बी या ठिकाणी येतात आमच्या पश्चिम गवळी समाजाला आणि चांगलं संबोधित करतात. आणि अशा पद्धतीने ह्या पश्चिम गवळी समाजाचा आज जवळजवळ तालुक्यामध्ये काय तर जिल्ह्यामध्ये पुऱ्या महाराष्ट्रामध्ये याचं नाव लौकिक आहे. आणि अशा पद्धतीने आमचे अनंत भालेकर हे अतिशय आणि त्यांची जी मंडळी आहे ती चांगल्या पद्धतीने काम करते आणि असंच सहकार्य आमच्या ह्या पश्चिम गवळी समाजांना लाभो. तसेच आमच्या पश्चिम गवळी समाजाला आमच्या सुधाकर खासदार सुधाकर शेट्टी यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि तेही आमच्या पश्चिम गवळी समाजाला चांगलं ऑफिसचं कार्यालय आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आनंद भालेकर बी त्यांचे सहकार्य करतात आणि त्याचे सर्व सहकारी आहेत इथे चिंतक सेक्रेटरी खजिनदार असतील सर्व सहकारी असतील तेही चांगल्या पद्धतीने काम करतात. महिला होत करून जास्त महिलांचं सहकार्य अतिशय मोलाचं असते. आनंद भालेकरांची पत्नी बी अतिशय मेहनतीने प्रत्येक डोर टू डोर जाऊन सर्व महिलांना जागृत करून आणि त्या महिला इथे चांगला उपस्थित राहतात. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. पश्चिम विभाग गवळी समाज आता हे 18वा वर्धापन दिन आहे. खरोखर अतिशय मेहनत करून आपण हे सर्व कार्य करताय त्याबद्दल धन्यवाद. आणि खरोखर दिवस रात्र काम करून ते मेहनत करून या कार्यक्रम पार पाडलेला आहे. खरोखर आतापर्यंत त्यांनी जवळजवळ 18 वर्ष झाली चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात चांगल्या पद्धतीने मेहनत करतात आणि म्हणून या कार्यक्रम आपण सक्सेस करू शकतो. त्याबद्दल आपण या सर्व मंडळींचा आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा मी धन्यवाद करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मी प्रशांत अशोक आठवल. आज पश्चिम विभागीय गवळी समाजाचा 18वा स्नेह मेळावा आहे. या मेळाव्यासाठी सर्व बोरवली विभागातील पूर्ण वेस्टर्न लाईनचे आणि पूर्ण मुंबई लोक समाज बांधव या मेळाव्यासाठी हजर राहतात. या समाजाने युवा
एक युवा मंडळ स्थापन केलं आहे, त्यातून आम्हाला खूप सारी संधी दिली आहे. त्याबद्दल मी या मंडळाचे अध्यक्ष आनंद भालेकर यांचे खरोखर आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आम्हाला युवा गवळी म्हणून याच्यात सहभागी करून क्रिकेटची स्पर्धा नियोजन करण्यात आम्हाला दिलं आणि ती खरोखर एकदम सुंदर अशी एक स्पर्धा झाली आणि त्यातून आम्हाला प्रोत्साहन भेटलं. म्हणून आम्ही आज या कार्यक्रमाला एकदम हरिहरीने भाग घेतोय, कारण जर युवा मंडळ स्थापन आनंद घेता नसता आला, म्हणून त्याच्यातून आम्हाला प्रेरणा मिळाली आणि मोठ्या लोकांचं जे आनंद भालेकर जसं काम करतात ते आम्ही जवळून बघतोय, किती हे आपले समाजावर मेहनत घेतात आणि मेहनतीने हा कार्यक्रम करतात आणि त्याच्यामुळे हा